अखेर तो दिवस आलाच। आज आपला बाप्पा त्याच्या घरी परत जाणार म्हणून सकाळपासूनच मनाला एक हुरहुर लागली होती। हे दिवस कसे पटकन निघून गेले कळलंच नाही। बाप्पा तू येणार म्हणून आम्हाला किती घाई झाली होती। तुझ्या आगमनाची सर्व तयारी मनापासून केली होती। श्री गणेश चतुर्थीला बाप्पा तू आमच्या घरी आलास, तुझ्यासाठी सजवलेल्या स्वामी दरबारी विराजमान झालास। यंदा जणू आम्हाला दोन्ही शक्तींचा संगमच अनुभवायला मिळाला। यंदाचा देखावा काय असणार हे माझं खूप आधीच ठरलं होतं। 2-2.5 वर्षापूर्वी स्वामी आमच्या आयुष्यात अगदी अनपेक्षितपणे आले आणि मग काय अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू शक्य व्हायला लागल्या। त्यांच्याच कृपेने आयुष्यात खूप चांगले बदल व्हायला लागले। म्हणूनच यावर्षीचा बाप्पा स्वामींच्या सानिध्यातच यायला हवा ही माझी अगदी अंतकरणापासूनची इच्छा होती। देखावा कसा असावा त्याचा प्लॅन झाला। माझ्या या संकल्पामध्ये माझे मिस्टर अतुल आणि आमचे मित्र शीतल आणि नितीन यांनी अगदी मनापासून साथ दिली। अगदी घरच्या सारखं स्वतःहून त्यांनी केलं आणि आठवडाभरात सुंदर देखावा उभा राहिला। अगदी स्वामींच्या मठातच उभे आहोत असा भास व्हायला लागला। अगदी पवित्र वातावरण तयार झालं, घर सजलं आणि बाप्पा घरी आले। स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, भक्तीने, आनंदाने, प्रेमाने, समाधानाने आणि नवचैतन्याने घर उजळून निघालं। या दिवसात सगळ्यांनी एकत्र येऊन केलेल्या आरत्या, कधी तळणीचे तर कधी उकडीचे मोदक तर कधी पुरणपोळीचा नैवेद्य तर एक दिवस महाप्रसादाचा थाट सुद्धा घातला। प्रत्येक वर्षीप्रमाणे यावेळीही महाप्रसादासाठी विचार सुरू झाला। मागच्या वेळी पुरणपोळीचा स्वयंपाक होता तर यावेळी तसाच मराठमोळा पारंपरिक सर्वांना भावणारा बेत करायचा होता। त्यामुळे कुर्मापुरी, बासुंदी, बटाट्याची भाजी आणि मसाले भात असा मेनू ठरवला। आदल्या दिवशी तयारीसाठी आणि दुसऱ्या दिवशी पुऱ्या करण्यासाठी मैत्रिणी आल्या होत्या। आज घराचं मंदिर झालं होतं। सगळ्यांच्या उपस्थितीत गणरायाची आणि स्वामींची आरती केली। अगदी लहानांपासून वयस्कर काका काकूंपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन आरती केली। घराचा प्रत्येक कोपरा गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने भरून गेला। आरतीनंतर सर्वांनी गणपतीचं दर्शन घेतलं आणि कित्येक जण मला सांगत होते अगदी असंच वाटतंय जसं आपण स्वामींच्या मठातच उभे आहोत। हेच तर पाहिजे होतं। हे ऐकून आनंदाने डोळ्यात पाणी आलं। या उत्सवात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, जिथे श्रद्धा, प्रेम, आपुलकी आणि एकत्र येणं असतं तिथे देव स्वतः वावरतो। प्रत्येकाने महाप्रसाद घेतला आणि सर्वांनी कौतुकाची थाप दिली। आज माझ्या घरातून प्रत्येक जण मनात शांती, समाधान आणि आनंद भरून घेऊन जात होता आणि बदल्यात अन्नदाता सुखी भवचा आशीर्वाद देऊन जात होता आणि मी त्या कृतज्ञतेत समाधानाने भरवून गेले होते। बाप्पा तुला प्रवासात भूक लागली तर खाशील म्हणून शिदोरी बांधून देतीये। दही भात आणि जसं तुला आवडतं तसे तांदळाचे उकडीचे मोदक बनवतात तेही केलेत। बाप्पा पाहुणचारात कुठे कमी पडलो असेल तर क्षमा असावी। आजची आरती या उत्सवातली शेवटची आरती असणार आणि उत्साहाने आनंदाने भरलेलं मखर आज रिकामं होणार। बाप्पा तसं तर तू आम्हाला खूप काही न मागताच दिलंयस, तसंच कितीही संकट आली तरी लढायचं बळ दे, आम्हाला योग्य मार्ग दाखव, आमच्या घरात व मनात शांती समाधान कायम राहू देत आणि पुढच्या वर्षी तू लवकर येणार अशी मनाची समजूत काढून तुला निरोप देतोय। पुढच्या वर्षी सुद्धा नव्या उत्साहाने तुझे स्वागत करायची तयारी ठेवू। तोपर्यंत तुझे आशीर्वाद आमच्यावर कायम राहो। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।